त्याला लोकांचा विजय असल्याचं भरत गोगावले म्हणतात। एक ब्रेकिंग न्यूज येते, एक मोठी बातमी येते। माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांना धक्का बसला। त्यांच्या घराणेशाहीलाच परभणीकरांनी धक्का दिल्याचं पाहायला मिळतंय, कारण वरपुडकरांच्या घरातील 5 जणांपैकी 4घांचा अश्विन पराभव झालाय। केवळ पुतळ्या जिंकलाय। त्यामुळे मगाशी आपण म्हणत होतो काही नेते ज्यांनी आपल्या नातेवाईकांना जिंकवलं, पण इकडे थोडंसं वेगळं चित्र। मुलगा मुलगी सून हे पराभूत झालेले आहेत। परभणी जिल्हा परिषदेतला हा निकाल माजी मंत्री वरपुडकर यांच्या घरामधली 5 मंडळी मैदानात होती निवडणुकीच्या, त्याच्यापैकी 4 जणांना पराभव पत्करावा लागला। आणि एक मोठं उदाहरण म्हणावं लागेल की घराणेशाही कशी नाकारली जाते। म्हणजे काही ठिकाणी मुलगा सून मुलगी हे निवडून आलेले आहेत, पण दुसरीकडे जेव्हा एकाच घरातल्या 5-5, 6-6 जणांना उमेदवाऱ्या दिलेल्या होत्या, तेव्हा मतदारांनी त्या उमेदवाऱ्या कशा नाकारल्या याचं उदाहरण म्हणजे वरपुडकरांचं घर आपल्याला परभणीमध्ये म्हणावं लागेल। 5 जण उभे होते, त्यापैकी 4 जणांचा पराभव झालेला आहे आणि एकच जण पुतण्या केवळ विजयी होऊ शकलेला आहे। परभणीमध्ये समशेर वरपुडकर हे भाजपचे उमेदवार होते, ते पराभूत झालेले आहेत। आणि या विजयी जल्लोष गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी केलेला एका ठिकाणचा आपण पाहतोय। ही खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची निवडणूक असते, म्हणजे तळागाळात असलेला कार्यकर्ता ही निवडणूक लढवत असतो। आणि उदय सामंत यांचं पण एक विधान होतं की पत्रकं वाटणाऱ्या कार्यकर्त्यांची निवडणूक असते, त्यामुळे जल्लोष सुद्धा तसाच खास असतो जेव्हा झेडपीच्या निवडणुकांचे निकाल समोर येतात तेव्हा। आतापर्यंत भाजपने 133 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आपली आघाडी टिकवलेली आहे। ठाकरे कुंभकर्ण जिल्हा परिषद सदस्य प्रतीक्षा प्रभुभाया जयस्वाल आणि खालच्या दोन्ही पंचायत समितीच्या दोन्ही म्हणजे ठाकरे कुंभकर्ण कपिल सामाले आणि नांदापूर पंचायत समिती गणातील विवेकजी रसाळ यांचा असा दणदणीत तिन्ही मशालीचा दणदणीत विकासाला बघून आणि कुठल्याही भूलथापाला न पडता विजय झाला, त्याबद्दल सर्व जनतेचे आणि सर्व मतदारांचे मनापासून आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्या सगळ्या मतदारांचे विजयी उमेदवारांनी आभार मानलेले आहेत आणि खुलताबादमधनं 3ही गटातनं भाजपचा विजय झालाय, त्यामुळे संभाजीनगरमध्ये भाजपला मिळालेलं हे मोठं यश म्हणावं लागेल। धाराशिवमधली काय परिस्थिती, धाराशिवमधले काही बहुचर्चित मतदारसंघ होते, जिथे काय निकाल लागला हे आपण बघूच, पण धाराशिवमध्ये 6 जागांवरती भाजप आघाडीवर आहे, शिवसेना 4 जागी आघाडीवरती आहे, अजित पवारांची राष्ट्रवादी 2 जागांवरती आपली आघाडी टिकवून आहे, काँग्रेसची आघाडी ही 4 जागांची आहे धाराशिवमध्ये, ठाकरेंची शिवसेना 4 जागी आघाडी टिकवून आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र अश्विन खातं काही उघडता आलेलं नाहीये आणि इतर एका ठिकाणी धाराशिवमध्ये आघाडीवर असल्याचं चित्र दिसतंय। त्यामुळे एकूण 55 जागा, ज्यापैकी भाजप 6 म्हणजे प्रत्येकाला जवळपास 6, 4, 5 अशा फरकाने किंवा अशा काय म्हणूया आपण आकडेवारीने जागा मिळताना दिसतात, आघाडी मिळताना दिसते। आणि सध्याच्या घडीला 384 हे कल समोर येतात। एकूण जर जिल्हा परिषद सदस्य आपण विचार केला तर भाजप 135 इतकी आकडेवारी भाजपची।